जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असे आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर। तर पोलीस भरती 2025 साठी म्हणा किंवा आपल्या येणाऱ्या मुंबई पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी बघा, तर हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे। एक पहिलं तर की आता परीक्षा आहे तर काय वाचायचं काय वाचायचं नाही, आणि दुसरं की या वर्षी आता जे परत नव्याने अभ्यास करतायत किंवा जे नवीन विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी एक आढावा म्हणू शकता की 2022च्या पेपरमध्ये कुठले प्रश्न सगळ्यात जास्त आले होते, कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न आले होते आणि असे कुठले टॉप 10 टॉपिक आहे ज्यामध्ये म्हणजे टॉप 10 असे टॉपिक ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न आले। तर या सगळ्यांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। ठीक आहे, हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवत आहे। हा व्हिडिओ ठीक आहे, हा जरी तुम्हाला एक 5-10 मिनिटाचा वाटत असेल ना, तरी या मागची माझी जी मेहनत आहे ती जवळजवळ खूप दिवसांची आहे। तरी पण मी असं नाही म्हणणार तुम्हाला की हे 100% असेल, कारण की कसं असतात काही टॉपिक चे प्रश्न हे 2 टॉपिक वर असतात। ते वर्णमालेवर पण येतील किंवा ते समान संबंधावर पण जातील किंवा ते सांकेतिक भाषेत पण जातात किंवा ते कोडं सोडवा पण जातात। म्हणजे डिपेंड आहे एक दुसऱ्यांमध्ये। असे काही जास्त प्रश्न नसतात, फार फार तर एक 5-10 प्रश्न फार फार तसे असू शकतात, ते पण मी जास्तच बोलले, पण कमी असतात ज्याच्यामध्ये थोडंसं जंबल असतं। आता जर आपण एक्झाम्पल घेतलं तर 9 वाजता घड्याळामध्ये तास काटा पश्चिम दिशा दाखवत असेल तर उत्तर दिशा कोणती? मग आता हा प्रश्न घड्याळात पण येतो आणि हा प्रश्न दिशाज्ञांवर पण येतो, मग त्याने काही फरक पडत नाही, जास्त काही फरक नाही पडत। करते आपल्या व्हिडिओला सुरुवात। सेशनला पटकन लाईक करून घ्यायचे, सेशनला शेअर करायचं आणि कमेंट मध्ये सांगायचं अजून कसा व्हिडिओ तुम्हाला हवाय किंवा तुम्हाला अभ्यासासाठी अजून कुठला व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि तो मी तुमच्यासाठी लवकरच बनवून आणेल। ठीक आहे, तर बुद्धिमत्तामध्ये कुठले टॉप 10 टॉपिक आहेत, कुठल्या टॉपिकवर सगळ्यात जास्त प्रश्न आले होते आणि कुठल्या टॉपिकचा तुम्हाला छान अभ्यास करायचा आहे त्याला करूयात आपण सुरुवात। आणि 2022च्या पेपरमध्ये पोलीस शिपाईच्या पेपरमध्ये किती प्रश्न विचारले कुठल्या टॉपिकचे हे आता रिव्हील करूयात आपण। हे सगळं माझी मेहनत आहे। मी प्रत्येक पेपर काढला आहे, प्रत्येक, आणि जिथे जिथे वर्णमालिकेचा एक प्रश्न आला की 1, संख्या मालिकेचा 1 आला 1, वर्गीकरणाचे 3 आले 3, हे आपण शाळेमध्ये करायचो। 4 झालं की 5वी एक रेष आडवी टाकायचो, बरोबर। सगळ्यात पहिला टॉपिक वर्णमालिका। आतापर्यंत वर्णमालिकेत खूप प्रश्न विचारले गेले है ना, पण या वर्षी शिपाईच्या पेपरमध्ये वर्णमालिकेमध्ये 61 प्रश्न विचारले गेले आहेत टोटल। जेवढे पण शिपाईचे पेपर झालेत, पोलीस शिपाई आणि त्यामध्ये कारागृहाचे काही पेपर आहेत, तर या माझ्या मते मी एक 45-46 पेपर घेतले असतील, त्या पेपरमध्ये 61 प्रश्न हे वर्णमालिकेचे आहेत। त्यानंतर संख्या मालिकेचे 119 प्रश्न आहेत। आता तुम्ही म्हणता की संख्या मालिका डिफिकल्ट जाते, हो संख्या मालिका डिफिकल्ट जाणार वाटतं, पण मी तुम्हाला बरेच वेळा सांगते संख्या मालिकेमध्ये काय महत्त्वाचं असतं, तर जेव्हाही तुम्हाला मालिका दिसते त्या मालिकेमध्ये सगळ्यात पहिले फरक पाहायचा। फरक नसेल तर घन असतील, वर्ग असेल, त्यांच्या आसपास असेल, +1 असेल, +2 असेल किंवा अधिक तीच संख्या असू शकते। काही वेळेला गुणाकार भागाकार केला जातो, काही वेळेला बेरीज केली जाते, काही वेळेला मूळ संख्यांचा गॅप दिला जातो। तर हे असे प्रश्न असतात आपल्या संख्या मालिकेवर। तर टोटल 46 जिल्ह्यांमध्ये म्हणजे 46 परीक्षांमध्ये 119 प्रश्न संख्या मालिकेचे आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे वर्गीकरणाचा। वर्गीकरणामध्ये जवळजवळ 60 प्रश्न विचारले गेले आहेत 43 पेपरमध्ये। म्हणजे आता तुम्हाला कळलं वर्णमालिकेमध्ये 61 प्रश्न, संख्या मालिकेवर 119 प्रश्न, वर्गीकरणावर 60 प्रश्न। म्हणजे जर आपण विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक प्रश्न तरी आहेत जर आपण ऍव्हरेज पकडला तर। त्यामुळे इथे जर समजा प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 प्रश्न असू शकतात। आता मी कंपल्सरी सांगत नाही की आहेत, काही जिल्ह्यामध्ये नसणारही, पण आपल्याला तो टॉपिक महत्त्वाचा आहे, तो टॉपिक आपल्याला करायचाच आहे। हे 3 टॉपिक झाले। त्याच्यानंतरचं काय आहे, समान संबंध। समान संबंधावर टोटल किती प्रश्न विचारले गेले, 83 प्रश्न विचारले गेले। मग 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि वरचे 3 83। मग तुम्ही विचार करा मला या सगळ्यांसाठी किती दिवस लागले असतील। ते पेपर चाळायचे, त्या पेपर मध्ये लिहायचं, एक समान संबंध इकडे, हा इकडे आलं इकडे आलं। काही वेळा तर असं झालंय की समान संबंध 8 झालेत आणि मी चुकून ते वर्गीकरणामध्ये लिहिलेत, मग परत चेक करायचं। काही वेळा तर असं झालं की मी विसरलीच मी कुठल्या जिल्ह्यापर्यंत आली होती, म्हणून ते आधी सगळं मोजायचं। मला खूप दिवस गेलेत यासाठी, त्यामुळे हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यामध्ये सिरियसली म्हणजे खूप जास्त मेहनत आहे।
ठीक आहे, कोणाला घ्यायचं असेल तर मला काही अडचण नाहीये, मी दिलेला आहे, कुठेही तुम्हाला आढळला तरी पण एवढं काही मला लोड नाही माझं. आता सगळ्यात टॉपवर जो आपला टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारले गेले आहेत, तो म्हणजे सांकेतिक भाषा, ज्याला बरेच जण कोडिंग डिकोडिंग पण म्हणतात. सांकेतिक भाषेवर जवळजवळ 144 म्हणजे आपण म्हणू शकतो 150 प्रश्न तरी विचारले गेलेले आहेत. आपण फक्त 40-45च पेपर घेतले आहेत. चालकचे पेपर घेतले नाही, SRPF चे पेपर घेतले नाही, बॅट्समॅनचे पेपर पण त्यामध्ये मी नाही घेतले. फक्त शिपाई आणि कारागृह होते आणि लोहमार्गाचे पेपर यामध्ये आहेत. आता तुम्ही विचार करा, सांकेतिक भाषा हा किती महत्वाचा टॉपिक आहे. सांकेतिक भाषेमध्ये असं असतं ना की केव्हा प्रश्न काय येईल आपण सांगू शकत नाही. पण आतापर्यंत तुम्ही माझ्यासोबत बरेचसे प्रश्न सॉल्व्ह केलेत. बॅचच्या विद्यार्थ्यांनी तर खूप प्रश्न, बॅचमध्येच मी तुम्हाला सांकेतिक भाषेवर 150च्या वर प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे मला पण माहिती होतं की कुठला टॉपिक किती महत्वाचा आहे. मग आपण या टॉपिकवर सगळ्यात जास्त अभ्यास केलेलाच आहे. तुम्हाला जेवढे प्रश्न कुठल्या कुठल्या लॉजिकचे प्रश्न येऊ शकतात, हे पण आपण युट्यूबवर पण याचा अभ्यास केलेला आहे आणि याच्या पुढेही मी तुमचा त्याचा अभ्यास करून घेईल. त्यामुळे हिट लिस्टवर किंवा टॉप लिस्टवर किंवा जो नंबर 1 आला आहे तो आपला टॉपिक आहे सांकेतिक भाषा. टाळ्या होऊन जाऊ दे सांकेतिक भाषासाठी की त्याने नंबर पहिला घेतलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर वेन आकृत्या, वेन आकृत्यांवर 20 प्रश्न आले आहेत. वेन आकृत्या वेगळं असतं, तर्क अनुमान वेगळं असतं. जर म्हटलं महाराष्ट्र, मुंबई आणि भारत, त्यासाठी आपण आकृत्यांमध्ये आकृत्या घेतो ना, तर त्या वाल्या वेन आकृत्यांमध्ये 20 प्रश्न विचारले गेले आहेत. तर्क आणि अनुमान मध्ये 23 प्रश्न विचारले गेलेत. म्हणजे वेन आकृत्या, तर्क, अनुमान जर आपण विचार केला तर टोटल 40-45 प्रश्न विचारले. आता हे असंही नाही की मला वाटलं म्हणून मी असे रेगोटे मारले, 4 झाले की 1 क्रॉस मारलं, चला माझ्या मनाने, अजिबात नाही. तुम्ही हवं तर क्रॉस चेक करू शकता. पुन्हा म्हणेल 1-2 चा फरक इकडे तिकडे असेल. जर मला एखादा प्रश्न वाटत असेल समान संबंधाचा आहे पण तुम्हाला वाटत असेल नाही, मला तो प्रश्न वर्णमालिकेत टाकायचा आहे, तर मी काही नाही करू शकत. जसं वर्णमालिका, वर्णांवर प्रश्न हे समान संबंधात पण येतात, वर्गीकरणात पण येतात आणि सांकेतिक भाषेवर पण येतात. ज्या प्रश्नांची सुरुवात जर तरने होत असेल तो सांकेतिक भाषेचा प्रश्न असतो. ज्या प्रश्नांमध्ये या अशा चिन्ह असतात, असे, हा प्रश्न परस्पर संबंध किंवा समान संबंधाचा असतो. ज्या प्रश्नामध्ये दिला जातं विसंगत घटक ओळखा पण फक्त 4 पर्याय दिले जातात, मग तो वर्गीकरणाचा प्रश्न ठरतो. ज्यामध्ये आकृत्यांचे प्रश्न असतात, आकृत्या म्हणजे काय, नंबर असतील आणि अशा आकृत्या वगैरे दिल्या जाईल, मग हे सगळे कोडं सोडवाचे प्रश्न असतात. तर मी आता एवढं वर्ष शिकवते, तर ते माझ्या हिशोबाने मी त्या पद्धतीने त्याला त्या टॉपिक मध्ये ठेवलेलं आहे. पुढचा टॉपिक, रांगेतील स्थानवर जवळजवळ 37 प्रश्न आले आहेत. म्हणजे हा सुद्धा महत्वाचा टॉपिक आहे आपल्यासाठी. तुलनावर कमी प्रश्न आहेत, 16 प्रश्न आहेत. मग आता मी पुन्हा सांगते, हा व्हिडिओ मी बनवलाय याचा अर्थ असं नाही की मी जे टॉप 10 बनवले आहेत त्याचाच अभ्यास करायचा, बिलकुल नाही. सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे. कुठल्या टॉपिक वरचा प्रश्न कुठे येईल तुम्हाला आपल्याला माहित नाही. 1-1 मार्क महत्वाचा आहे. जे लोक 1-1 मार्काने वेटिंग राहतात त्यांना विचारा 1 मार्काची किंमत काय आहे. त्यामुळे टॉपिक सोडू नका आणि सोपे टॉपिक आहेत आपले, डिफिकल्ट टॉपिक नसतात. लॉजिक लावायला काही खूप मोठं काम नाहीये, आपण दररोज लॉजिक लावतोच. दिशा झालं, घड्याळ झालं, कॅलेंडर झालं, नातेसंबंधाचे नातेवाईक झाले, आपण एकमेकांशी तुलना करणार झालं, एखाद्या रांगेत उभं असताना आपण समोरच्यांना मोजतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोच दिवसभरात. है ना, लायब्ररीमध्ये आपण कितवं बसले, आपली खुर्ची कितवी आहे, हे तुम्हाला सगळं माहिती असतं. माहित असतं की नाही. मग हे दररोजचे टॉपिक असतात, ते तुम्ही सोडवू शकता. त्यानंतरचा पुढचा टॉपिक, नातेसंबंधावर 51 प्रश्न आले. म्हणजे नातेवाईक प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आहेच. म्हणजेच नातेसंबंधाचा प्रश्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आहे असं आपण म्हणू शकतो. मग नातेसंबंधाचा पण अभ्यास तुम्हाला एकदम मस्त करायचा आहे. दिशाज्ञानवर 50 प्रश्न आहेत. म्हणजे नातेसंबंध दिशाज्ञान इक्वलला आहे 50-50 प्रश्नांसोबत. त्याच्यानंतरचा पुढचा, आता तुम्हाला 11 टॉपिक झाले. पुढचा 12वा टॉपिक, दिनदर्शिका, कॅलेंडर, ज्याला मुलं घाबरतात, घाबरायलाच पाहिजे. 62 प्रश्न आले आहेत. 62, 62 प्रश्न म्हणजे एका जिल्ह्यामध्ये आहेत पुन्हा 1 किंवा 2, है ना. मग दिनदर्शिकेचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. तुम्हाला जो टॉपिक डिफिकल्ट वाटतोय तो सांगा. जेव्हा मी त्या टॉपिकवर प्रश्न घेईन ना, तो थोडासा जास्त एक्सप्लेन करून सांगेन. आणि जे काही मी आता म्हटलं की टॉप 10 पाहूया त्याच्यामध्ये आपण कुठले, तर त्याचा ऑफकोर्स अभ्यास जास्त करायचाच आहे. ती माझी जबाबदारी, मी तुमचा त्याचा अभ्यास करून घेईन. मग पुन्हा असं नाही की यावेळेस
सांकेतिक भाषेवर जास्त प्रश्न आले म्हणून याच्या पुढे प्रत्येक पोलीस भरतीला सांकेतिक भाषेवर जास्तच प्रश्न येईल नाही, हे जस्ट एक तुमच्यासाठी असतं की तुम्हाला समजायला पाहिजे कुठला टॉपिक महत्वाचा आहे. रेफरन्स म्हणू शकतो आपण, कंपल्शन नाही, रेफरन्स. पुढचा घड्याळ. घड्याळावर 42 प्रश्न विचारले गेले आहेत. कोड सोडवावर जास्त 47 प्रश्न विचारले गेलेत. कोड सोडवामध्ये लॉजिक लागत नाही, पण कोड सोडवा आलं म्हणजे सगळ्यात पहिले अधिक, वजा, गुणाकार, भागाकार ह्याच क्रिया बघायच्या. त्याच्यावर मोस्टली असतं. दुप्पट केली जाते, तिप्पट केली जाते, दुप्पट वजा 1 केलं जातं, दुप्पट अधिक 1 केलं जातं. यांवर कोड जास्त विचारले जातात. त्यानंतर बैठक व्यवस्था. याआधी खूप प्रश्न कमी यायचे, पण यावेळेस 32व्या नंबरवर आला विचार, म्हणजे 32 प्रश्न विचारले गेलेत बैठक व्यवस्थेमध्ये. त्यामध्ये वर्तुळ पण आहे, चौकोन पण आहे, रांगेतलं पण आहे. ठीक आहे, त्यामुळे बैठक व्यवस्थेचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. तुम्हाला बरेचदा सांगितलंय बैठक व्यवस्थेची वर्तुळाची सुरुवात कुठून करायची, का तर उजवा आणि डावं समजायला, हे पुन्हा एक्सप्लेन करेल. त्याच्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे आपलं माहितीचं पृथक्करण, ज्यामध्ये एक माहिती दिली जाते भली मोठी, त्यावर 1, 2, 3, 4, 5 प्रश्न विचारले जातात. एकदा माहिती सोडवली की त्याच्यावर काही बरेच वेळा तर 5 प्रश्न असतात. फॉर एक्झाम्पल सतलज नदीचा रंग दिला जातो, हे शर्ट हे घातलंय त्याने त्या रंगाचं शर्ट घातलं नाही, हे सगळे प्रश्न कुठे जातात, माहितीच्या पृथक्करणामध्ये जातात. म्हणजे एक माहिती, ती आपण माहिती सोडवली की त्या माहितीवर ते 4-5 प्रश्न द्यायचे, ते आपण सोडवायचे. टोटल असे 21 प्रश्न आलेले आहेत. आकृत्या मोजणे, जे तुम्हाला खूप आवडतं कारण की ते सोपं असतं, पण त्यावर 22च प्रश्न आलेत बाळांनो. ठीक आहे, जे सोपं असतं ते आपल्याला आवडतं आणि जे कठीण असतं ते आपल्याला आवडत नाही, आणि आपल्याला जे आवडत नाही तेच आपल्या जवळ येतं. हो की नाही? मग आपल्याला सगळंच आवडून घ्यायचं आहे. आरशातली प्रतिमा. पाण्यातल्या प्रतिबिंबेवर फक्त 3 प्रश्न आलेले आहेत 46 जिल्ह्यांमध्ये. आकृत्यांवर आधारित प्रश्न 9 आलेत. जसं आकृत्या पूर्ण करा असतं, यामध्ये कुठे आकृती वेगळी असते, त्याच्यानंतर आकृत्यांमध्ये सहसंबंध असतो, जसं आपण व्हिडिओमध्ये पाहतो. त्या आकृत्यांवर आधारित प्रश्नामध्ये 9 प्रश्न आले. घन आणि फासामध्ये 7 प्रश्न आले, ज्याला तुम्ही खूप घाबरता, हो ना? तर घन आणि फासामध्ये 7 प्रश्न आहे. वयवारीत किती प्रश्न आलेत हे तुम्हाला उमेश सर सांगतील, कारण वयवारीचे प्रश्न मी घेतलेले नाहीयेत आणि माझ्याकडे जेवढे आहेत तर ते मी कमी घेतले आहेत. ऑफकोर्स त्यांनी माझ्या वयवारीच्या प्रश्नामध्ये फरक असतो, पण तरीही वयवारीत जितकेही प्रश्न आले ते तुम्हाला उमेश सर सांगतील. हस्तांदोलनचे 16 प्रश्न आले, सगळ्यात सोपा टॉपिक. लयबद्ध मालिकेत म्हणजे याच्या मागे जर 2 वर्ष आधी बघितलं तर लयबद्ध मालिका असं क्वचितच विचारायचंय, पण आता 17 प्रश्न आले आहेत, म्हणजे निम्म्या जिल्ह्यांमध्ये तरी लयबद्ध मालिका विचारली जातीये. संभाव्यतावर 6 प्रश्न आलेले आहेत. डिक्शनरीवर आधारित प्रश्न 2, म्हणजे दिलं जातं ना की हे शब्दकोशानुसार याची मांडणी करा आणि वरून दुसरा शब्द कुठला येईल किंवा ह्याची मांडणी कशी येणार, चढत्या क्रमाने मांडणी कशी येणार, तर हा नवीन टॉपिक आहे डिक्शनरीवर प्रश्न. खरं आणि खोटं 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग आता त्याच्यासाठी पळापळ करू नका. खरं आणि खोटं 2 प्रश्न आले, 2 प्रश्न आले, ठीक आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण त्याचा अभ्यास करूयात, नाहीतर नाही झालं तरी ठीक आहे. ठीक आहे, त्याच्या पुढे इतर मध्ये मी काही गोष्टी टाकल्या आहेत, तर तसे 12 प्रश्न आहेत. म्हणजे काही प्रश्न असतात जे कुठेच बसत नाही, मग त्यांना आपल्याला वेगळं स्थान द्यावं लागतं, मग त्यांचं स्थान कुठे, इतरांमध्ये असतं. जसं एखादी मालिका दिली जाते, असं काहीतरी दिलं जाईल, है ना, मग ह्याची मांडणी चढत्या क्रमाने करा आणि कुठला अंक त्याची जागा बदलणार नाही, असा प्रश्न दिला जातो की नाही? हो, दिला जातो. मग आता हा कशात टाकू मी? असे काही प्रश्न आहेत तर ते मी वेगळ्यांमध्ये टाकलेले आहेत. असे इतर प्रश्न किती आहेत? टोटल 12 प्रश्न आहेत. ठीक आहे, एकदा मी तुम्हाला सगळं सांगून देते. वर्णमालिकेवर 61 प्रश्न, संख्या मालिकेवर 119 प्रश्न, वर्गीकरणावर 8 प्रश्न, समान संबंधावर 83 प्रश्न, सांकेतिक भाषेवर 144, वेनाकृत्यावर 20 प्रश्न, तर्क अनुमानवर 23 प्रश्न, रांगेतील स्थानवर 37 प्रश्न, तुलनामध्ये 16 प्रश्न, नातेसंबंधावर 51 प्रश्न, दिशाज्ञानावर 50 प्रश्न, दिनदर्शिकेवर 62 प्रश्न, घड्याळावर 42 प्रश्न, कोडं सोडवावर 47 प्रश्न, बैठक व्यवस्थेवर 32 प्रश्न आलेत, माहितीच्या पृथक्करणात 21 प्रश्न, आकृत्या मोजणे 22 प्रश्न, आरसा आणि पाण्यावर जे प्रश्न असतात असे 3 आलेत, आकृत्यांवर आधारित प्रश्न 9 आलेत, घन आणि फासामध्ये 7 प्रश्न आलेत,
हस्तांदोलन मध्ये 16, लयबद्ध मालिकेत 17, संभाव्यतात 6, डिक्शनरीवर आधारित जे प्रश्न असतात तसे 2, खरं आणि खोटेचे 2 आणि इतर असे 12 प्रश्न आलेले आहेत. आता ह्या सगळ्यांमध्ये मी टॉप 10 काढलेले आहेत की टॉप 10 सगळ्यात जास्त असे कोण आहेत ज्यांनी सगळ्यात जास्त मार्कांनी आपलं स्थान उचित केलेलं आहे, वरती आलेलं आहे. तर नंबर 1 टॉप वर आहे आपलं सांकेतिक भाषा 144 टाळ्या वाजून झालंच पाहिजे. पहिले त्याला गोल्ड मेडल मिळालं. सेकंड सिल्वर मेडल. संख्या मालिकेला 119 प्रश्न. त्याच्यानंतर समान संबंधाला आपला ब्रॉन्झ मेडल मिळालं आहे 83 प्रश्नावर. हे 3 प्रश्न बघ तुमचं कसं असतं माहितीये, समान संबंध झालं, वर्गीकरण झालं, संख्या मालिका झालं, वर्णमालिका झालं, हे प्रश्न तुम्हाला कंटाळवाणे वाटतात. तुम्हाला असं वाटतंय हे तर सोपं आहे, ह्याचा काही अभ्यास करायचा. जेव्हाही मी हे प्रश्न युट्यूबच्या माझ्या फाईलमध्ये टाकते ना, तेव्हा विद्यार्थी पळून जातात. आता तुम्हाला कळेल पळून जायची किंमत काय आहे. सांकेतिक भाषेचे पण प्रश्न टाकले की तुम्ही पळून जाता. आता विचार करा पळून जायचंय का थांबायचंय लेक्चरला. ठीक आहे. आता 4थ्या नंबरवर आहे दिनदर्शिका, 5व्यावर आहे वर्णमालिका, वर्गीकरण, मग नातेसंबंध, मग दिशाज्ञान, मग कोडं सोडवा आणि घड्याळ. हे आहेत आपले टॉप 10 टॉपिक. आता याच्या व्यतिरिक्त जे 17 टॉपिक आहेत त्याचा पण अभ्यास तुम्हाला करायचाच आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठल्या टॉपिकवर प्रश्न येईल हे काही मी निश्चितपणे सांगू शकत नाही, पण याच मधनं प्रश्न येतील हे मी 100% सांगू शकेन. ठीक आहे. तर आता ही जी केलेली मेहनत आहे ती फक्त एकाच दृष्टिकोनातून मला करणार आहे, ती म्हणजे लाईक. जेवढे जास्त लाईक आहेत त्यावरनं मला कळेल की मला खरंच मेहनत करायची आहे की नाही. 100 पाठ एक करून केलेली ती माझी मेहनत आहे, एक्स्ट्रा टाइम देऊन वाली मेहनत आहे. त्यामुळे प्लीज मला या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर पाहिजेच आणि व्हिडिओ कसा वाटलाय हे मला नक्की कळवायचं आहे. ठीक आहे. आता थांबते, भेटूयात पुढच्या एखाद्या अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये जे इन्फॉर्मेटिव्ह असेल. चला, जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. अभ्यास करा, छान टाइम टेबल बनवा आणि कशा पद्धतीने अभ्यास करायचा बघा. आणि काही अडचण वाटत असेल तर ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा. एक 5-10 मिनिटं मी तुमच्याशी संवाद साधू शकतेच. चला, थँक्यू व्हेरी मच. भेटूयात कमेंट सेशन मध्ये.